का रे भाऊ, तुम्ही लोक देव मानत नाही आणि बुद्धांची पूजा करता? हा, तुम्ही म्हणता आम्ही नाही का देव मानत नाही, पण घरात बुद्धांचा फोटो ठेवता काय? मग ही काय भानगड आहे नेमकी? तुम्ही मेणबत्ती लावता, अगरबत्ती लावता, पूजा घालता, वरून म्हणता आम्ही देवच मानत नाही. काय सांगतो भाऊ, काय चाललंय? काय नाही, चर्चा चालली. चर्चा चालली कशावरती चर्चा चालली? तुमच्याविषयीच चर्चा चालली, तुमच्यावरच चर्चा चाललेली. कशाची? तुम्ही लोक देवच मानित नाही आणि बुद्धांची पूजा करता. यावर तुझं काय मत आहे? ते तुझे वडील वारले ना, हो. मग त्यांच्या फोटो समोर अगरबत्ती लावताना काही मागतोस का? नाही, का बरं? ते आमचे देव थोडी नव्हते, ते आमचे जन्मदाते होते. ओके. आम्ही सुद्धा बुद्ध आणि बाबासाहेबांना बापच म्हणून पुजतो. त्यांनी जन्म देणाऱ्या आईबापापेक्षा महान उपकार केले आहेत. भारतातल्या समस्त मानव जातीवर त्या उपकारांची जाणीव म्हणून आम्ही त्यांचे स्मरण करतो आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. पुन्हा पुन्हा स्वतःला बजावतो की मी असाच वागतोय ना. त्रिसरम पंचशीली ही प्रार्थना नाही, तो तर शिलाचार आहे. माणूस बनण्याची गुरुकिल्ली आहे. तथागतांनी सांगितलेले 5 जगतश्रेष्ठ नियम आहेत. आणि हो, आम्ही अगरबत्ती किंवा मेणबत्ती कोणाला प्रसन्न करण्यासाठी नाही लावत. अगरबत्ती ज्याप्रमाणे स्वतः जळते आणि सुगंध देते, त्याचप्रमाणे आमच्या माणुसकीचाही सुगंध पसरो ह्या भावनेचे प्रतीक म्हणजे अगरबत्ती. जसे मेणबत्ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, कोणतेही नुकसान न करता अगदी निस्वार्थपणे. आम्ही ह्या महामानवांचे फोटो आणि मूर्त्या मांडतो ना, ते केवळ आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढ्यांच्या मनात त्या कोरल्या जाव्यात म्हणून. आम्ही महापुरुषांचे प्रामाणिक अनुयायी आहोत. महापुरुषांना त्यांच्या विचारांसह प्रामाणिकपणे स्वीकारले आहे. आम्हाला बाभिमानं एवढं दिलंय की मागण्याची आवश्यकताच उरली नाही. आमची पूजा म्हणजे उपकाराची जाणीव आहे आणि कृतज्ञतेचे निर्मळ भाव. ना नवस, ना कसली हाव, ना आमचं कोणी म्हणतं की भीमा मला पाव. ना अंगारा, ना धुपारा, ना गंडा, ना दोरा, ना होम, ना हवन, ना होम हवनाची होळी, ना कोणत्या जीवाची क्रूर बळी. म्हणूनच नाहीच मानत आम्ही त्यांना देव, कारण ते आहेत आमच्यासाठी वंदनीय महामानव आणि वंदनीय महामानवच. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार विनम्र अभिवादन. कपावर चंद्राची कोर का लावली? कारण भाऊ, मी जन्मानं मराठा, मी जन्मानं मराठा आणि कर्मानं बौद्ध आहे म्हणून. जय भीम, जय शिवराय. पटलं, मग आता पटलं.